जिल्हा परिषदेची निवडणूक आता पुण्यात आहे, रणधुमाळी चालू आहे। या ठिकाणी शिवसेनेचे काही कार्यकर्ते बसलेले, काय चाललंय त्यांचं पाहण्यासाठी आपण आतमध्ये आलेलो आहोत। इथं श्रीनिवास गटकळे, बाळासाहेब बांगरे, निलेश चिकनचे आहेत आणि नुकताच आता ज्यांनी मशाल सोडून धनुष्य हाती घेतलाय असे शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख मोहनशेठ बांगर आहे। मोहनशेठ, काय आता धनुष्य हाती घेतलंय, मशाल बाजूला सारली आहे, कसं वाटतंय आता? सर, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती 5 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 20 तारखेला या ठिकाणी आम्ही मशाल सोडून या ठिकाणी धनुष्य हातात घेतला। या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, पक्षाचे जसे आदेश होते तसं आम्ही काम केलं, तुतारीचं काम केलं। आता तिसऱ्यांदा या ठिकाणी आम्हाला जे पक्षाचे आदेश आले तर तुम्ही तालुका लेवलला या ठिकाणी तुमची आघाडी करा आणि आपले उमेदवार निवडून आणा। परंतु आपले जुन्नरचे उद्धव गटाचे जे संपर्क प्रमुख आहे दिलीपदादा बामणे यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि अमोल कोल्हे साहेबांबरोबर, अतुलजी बेनके साहेबांबरोबर या ठिकाणी घड्याळाबरोबर आघाडी केली। ही आघाडी शिवसैनिकाला कधीच मान्य होणार नाही। या कारणामुळे मी तो पक्ष सोडला आणि जो बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश केला। 2 वेळा कसं काय तुम्हाला मान्य झालं? त्यावेळेस पक्षाचे आदेश होते साहेब। मग आता पक्षाचा आदेश नव्हता का? आता पक्षाचा आदेश असा होता का तुम्ही तुमच्या लेवलला काम करा, तालुका लेवलला। ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, ही नेत्यांची निवडणूक नाही। ही कार्यकर्त्यांच्या मनावर तुम्हाला कोणाबरोबर काय करायचं हे पक्ष श्रेष्ठींनी सांगितलं होतं। परंतु संपर्क प्रमुखांनी कोणालाही विश्वासात न घेता डायरेक्ट खासदारांच्या दावणीला आमचा पक्ष नेऊन बांधला, हा माझा आरोप आहे त्यांच्यावर। त्याच्यामुळे आम्ही पक्ष सोडला। खासदार म्हणजे अमोल कोल्हे साहेब। म्हणजे अमोल कोल्हेंनी आणि दिलीप बामणेंनी ठरवलं पाहिजे? हो, त्यांनीच ठरवलं सगळं। मग माऊली खंडागळेंनी पण प्रवेश केलाय। मग आता मला सांगा साहेब, जर सेनापतीलाच तिकीट नाही, आमच्या तालुका प्रमुख आहेत ते, सेनापतीलाच तिकीट नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये, कसं काय थांबतील ते? त्यांनी पण आमच्यावर प्रवेश केला, मंगेश आणि काकडेंनी प्रवेश केला आणि या जुन्नर तालुक्यातले असंख्य शिवसैनिक ते या इकडे आलेले। पण आता कसं होतंय, सगळं हे घाईचं काम, एकदम इलेक्शन लागलेलं आहे, कोणाला वेळ नाहीये। नाही तर तुम्हाला आता मेळावा सगळं होईल भविष्यामध्ये, तुम्हाला दिसेल सगळं। पण आता तुम्ही 2 वेळेला आमदारकी खासदारकीला समजा शरददादांच्या विरोधात केलं, त्यांच्याकडे त्यावेळी धनुष्यबाण नव्हता, रिक्षा होती, अपक्ष होते। पण दोन्ही वेळेला तुम्ही तुतारीचं काम केलेलं आहे, म्हणजे घड्याळाच्या विरोधातच होती। परंतु आता त्या कार्यकर्त्यांना तुमचं मनोमिलन होईल ना? आता मला सांगा, तुतारी ही शरद पवार साहेबांची होती आणि घड्याळ हे अजितदादांचं होतं। त्यांची अवस्था तुम्ही पाहिली या नगरपालिकेच्या वेळेस, सगळे संपले ते, त्यांनी तुतारी कॅन्सल केली आणि घड्याळ ठेवली। पण घड्याळ पण नाही चालणार। इथं या मतदारसंघामध्ये स्वर्गीय राजा भाऊ गुंजाळ हे धनुष्यबाणावरती निवडून आले होते आणि धनुष्यबाणाचा हा बालेकिल्ला आहे। आणि यावेळेस पक्षाने या ठिकाणी स्मिताताई पंकज भाऊ कनसे यांना धनुष्यबाणावर तिकीट दिले, त्या सुद्धा फार मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय होतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नव्हे तर या बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेचा असा विश्वास आहे का पंकज भाऊ कनसे यांच्या सौभाग्यवती स्मिताताई कनसे या धनुष्यबाण या चिन्हावर प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होतील। आणि त्यांच्याबरोबर आपले जे 2 पंचायत समितीचे उमेदवार आहे खालचे, बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट आणि आण्याचे आपले शांताराम शेठ ताते, ते पण ज्येष्ठ शिवसैनिक आहे, त्यामुळे काही काळजी नाही। आणि आमचा मतदारांशी संपर्क चालू आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे। तुमच्या समोर जे उमेदवार आहेत ते तगडे उमेदवार आहे अशी चर्चा आहे। आता ते पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिलेले, त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। त्यांनी पहिली तुतारी घेतली, आता घड्याळ घेतले, जनतेला कळते काय चालले। त्यांच्या विरोधात बोलायचं आपल्याला काही काम आहे, त्यांच्या पद्धतीने ते लढतील, टीका करायची नाही। आता जुन्नर तालुक्याचे आमदार आणि या जिल्हा परिषद 8 जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार उभे आणि 16 पंचायत समितीचे उमेदवार उभे।
पंचायत समितीवर सुद्धा शरददादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भगवा फडकणार आहे यावेळेस. आणि जिल्हा परिषदचे पण बरेच सदस्य आपले निवडून येणार आहेत. त्यामुळे जो विकास करायचा आहे या विकासावर आम्ही जनतेशी संपर्क करू आणि आमच्या ज्या योजना आहेत, जेव्हा जुन्नर तालुक्याचा जो विकास आराखडा आहे ते शरददादा तुम्हाला भविष्यात सांगतील. मोहन शेठ, पंकज शेठ कणसे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे असं तुम्ही म्हणताय, परंतु त्याला आवश्यकता होती का जिल्हा परिषद लढण्याची? आज एवढ्या मोठ्या मराठी शक्ती समोर ते उभे राहिलेले आहेत. सर, पंकज भाऊ त्यांचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे. या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून असेल, पठार भाग असेल, आमची बांगरवाडी असेल किंवा आपला बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गट असेल, ज्या ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी संपलं त्या ठिकाणी त्यांनी स्वतः मला वाटतं 130 का किती टँकर, 25,000 लिटरचे 130 टँकर त्यांनी त्यावेळेस दिले. आणि समाज कार्याचं त्यांना वेळ आहे, लोकांची समाज सेवा करायची, लोकांची कामं करायची. त्या माध्यमातून ते घराघरापर्यंत पोहोचले आणि शरददादांनी त्यांना आता धनुष्यबाणावर या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचं एकदम जोमाने काम करून त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होतील असा जनतेचा आमचा पण विश्वास आहे. पण आता काल आपण पाहिलं पंकज शेठची रॅली मोठ्या प्रमाणात निघली होती. जनतेचा प्रतिसाद तर उदंड दिसतोय. धक्क्या आवाजामध्ये चर्चा पण आहे की पंकज शेठ हा जनमानसातला उमेदवार आहे, परंतु काल स्नेहल शेळकेंची पण उमेदवारीची रॅली निघली होती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं दिसलं, लोकांची गर्दी होती. मग आपण काय समजायचं? आता पुढचे उमेदवार हे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि आमच्या बांगरवाडीमध्येच त्यांचं कॉलेज आहे आणि आम्ही संघच काम पण केलेलं आहे. आमचे पण त्यांचे संबंध चांगले आहेत. पण त्यांच्याबद्दल जर सांगायचं तुम्हाला म्हटलं तर 2014ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस ते अतुल शेठ बेनके यांच्या बरोबर होते. त्यावेळेस अतुल शेठ बेनके यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019ला शरददादा सोनवणे यांच्या बरोबर होते, धनुष्यबाणा होते दादा त्यावेळेस पण त्यांचा पराभव झाला. आणि 2024ला शेळके सर आणि आम्ही सत्यशील दादांचं तुतारीचं काम केलं. 2024ला सत्यशील दादा पण पडले. म्हणजे असे तिन्ही आमदारात त्यांची कामं केली आणि शेळके सर त्यावेळेस होते. पण तीनही आमदारांची कामं करून त्यावेळेस शिट गेल्यानंतर आणि आता त्यांनी पहिलं तुतारीचा भरपूर प्रचार केला मतदारसंघामध्ये. आता त्यांनी घड्याळ घेतलं, त्याच्यामुळे जनतेमध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी आमच्यासारखे शिवसैनिक इकडे दाखल झाले, त्याच्यामुळं धनुष्यबाणाची ताकद या ठिकाणी 100% वाढलेली आहे. आणि शिवसैनिक जो आहे तो कधीच घड्याळ दाबणार नाही, तो धनुष्यबाणालाच मतदान करणार असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. तुम्हाला घड्याळ आलं होतं म्हणून तर तुम्ही पक्ष सोडला ना? हो, तुम्हाला सांगितलं घड्याळाची युती करा. हो, घड्याळाची तुतारी कॅन्सल झाली. खासदार साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं मीटिंग मध्ये का या तालुक्यामध्ये तुतारी हा विषय राहिला नाही, आमचे दोन्ही पक्ष एक झाले आणि घड्याळावरती इलेक्शन लढतोय. ते ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते पटलं नाही, मी तिथून निघून आलो. शिवसैनिकांना काय सांगाल मला? शिवसैनिकांना एकच सांगेन, स्वर्गीय राजा भाऊ गुंजाळ यांना जर श्रद्धांजली आपल्याला व्हायची असेल तर येत्या 5 तारखेला धनुष्यबाणा समोरील बटन दाबून स्मिताताई पंकज कणसे यांना प्रचंड बहुमताने विजय द्या. हीच खरी श्रद्धांजली राजा भाऊला ठरेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.